लिहारी येथे बुद्ध आणि धम्मग्रंथ सांगता सोहळा. पूज्य भंतात पय्या बोधिथेरो यांचे प्रभावी प्रवचन. कांबळे दाम्पत्यांकडून बुद्ध मूर्तीदान. हदगाव तालुक्यातील लिहारी नालंदा बुद्ध विहार येथे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या संदेशपूर्ण वाचनाचा सांगता समारोह भव्यतेने पार पडला. आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत 3 महिन्याच्या वर्षावासात या ग्रंथाचे अखंड वाचन उमेश सावतकर यांनी केले, तर अनुवादन गौतम सिंगणकर यांनी केले. या निमित्तानं आयोजित समारंभात पूज्य भंतत पय्या बोधिथेरो यांनी अर्थपूर्ण धम्मदेशना केले. त्यांनी आपल्या प्रवचनात मानवी जीवनातील संगतीचे महत्त्व अधोरेखित केले. भंतत थेरो म्हणाले की मनुष्याने सज्जनाची संगत करावी. दुर्जनाच्या सहवासाने जीवन उद्ध्वस्त होते. एक दिवस उपाशी राहिलं तरी चालेल, पण चुकीची संगत आयुष्यभर भटकंती लावते. तथागत बुद्धांनी सांगितलेले पंचशीलाचे पालन केले तर दुःख जवळ येत नाही. पंचशीलाचे पालन न केल्यास होणारे परिणामही त्यांनी स्पष्ट केले. धूप जाळल्यानं माणूस दुःखातून मुक्त होणार नाही. माणसानं कोंबड्याचा बकऱ्याचा बळी दिल्यानं माणूस दुःखातून मुक्त होणार नाही. यज्ञयाग केल्यानं, पशूंची हत्या केल्यानं, गायीची कत्तल केल्यानं, बैलाची कत्तल केल्यानं, डुकराची कत्तल केल्यानं, दर्भाची कापणी केल्यानं माणूस काही दुःखातून मुक्त होऊ शकत नाही. बुद्धाला स्पष्ट दिसून आलं. मग माणूस दुःखातून मुक्त होतो कशाला? स्वतः ते दुःखातून मुक्त झाले अगोदर, आणि मग कळालं त्यांना काय हे 5 शिला आहेत. दुःखाला कारण आहे, दुःखाची एक साखळी आहे आणि दुःख निवारण्याचा एक मार्ग आहे. दुःखाला नष्ट करण्याचा एक मार्ग आहे. मग हे बुद्धाला कळून आलं की अरे हे दुःख आहे, पण माणसाला त्याचं कारण कळालं नाही. माणसाच्या जीवनात दुःख आलं की माणसाला कारण न कळाल्यामुळे